नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 4 जून. परमार्थात अभिमान आड येतो. शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत, इहलोक आणि परलोक कसे साधावेत. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमानच या शरण जाण्याच्या आड येतो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. प्रपंच सटछोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. राम करता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही असे म्हणू लागलो, यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वाचे मूळ आहे. परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारण उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. वृत्ती स्थिर ठेवण्यासाठी मनातील विचारांचा निचरा करायला हवा. मन विश्वासू व्यक्तींजवळ मोकळे करायला हवे. काही बोलायचे, सांगायचे किंवा शेअर करायचे असेल तर नक्की कमेंट करा. आनंदात रहा. धन्यवाद.